नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. 11 एप्रिलला आपल्या जवळच्या सिनेमागृहात पावटॉलॉजी हा सिनेमा प्रदर्शित होतोय आणि त्याची यंग ब्रिगेडियर माझ्यासोबत आहे. आता हा तर नेहमी असतो रत्न मराठी मीडियावरती, सतत तो असतो. आणि तुमचं हार्दिक स्वागत रत्न मराठी मीडियावरती. इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी या सिनेमाने तुमची निवड केली की तुम्ही सिनेमाला निवडलाय? वा वा, मला वाटतं सिनेमानेच आमची निवड केली आहे असं आम्हाला वाटतं की मला कोण बरं हा पावटा हा वाटतोय पावटा याला हे करू दे, अशी सिनेमानेच आमची निवड केली आहे असं वाटतंय. अगदीच सिनेमानेच निवड केली आहे आणि त्याकरता मगाशी सुद्धा मी सागर सर आणि प्रसाद सर यांना म्हणलेच की थँक्यू, कारण इतकं वेगळं कॅरेक्टर करायला मिळालं. हे मला वाटतही नाही की दुसऱ्या कुठल्या दिग्दर्शकाने इतका विश्वास माझ्यावर ठेवला असता की हे कॅरेक्टर ही करू शकेल. तर त्यामुळे हे पर्सनल अनुभवातनं सांगते की खूपच वेगळं कॅरेक्टर करायला मिळालंय, त्यामुळे सिनेमानेच निवड केली आहे फॉर शुअर. नाही, नक्कीच सिनेमानीच निवड केली आहे म्हणावं लागेल. आणि करिअरच्या इतक्या सुरुवाती इतका चांगला रोल करायला मिळाला त्याबद्दल म्हणजे खुशच आहे. आणि काय म्हणजे छानच आहे. मला वाटतं ना, ह्या पद्धतीचा रोल प्रत्येक ऍक्टरला करावासा वाटणारा आहे. म्हणजे फक्त कृतिकाला पार्थला असं नाही, प्रत्येकाला हे एक्सप्लोर करायला खूप मजा आली असती. अशा पद्धतीचं हे कॅरेक्टर आहे मुळात. आणि डिरेक्टर रायटर ऑफकोर्स ते तर सपोर्ट करणारेच होते की रादर आम्ही काही इम्प्रोव्हाइज केलं तर त्यासाठी की हा हे जमलंय हे करू शकतो, हे आपण इम्प्रोव्हाइज केलेलं हे ठेवणं ही पण मोठी गोष्ट आहे. ही ह्याच्यासाठी खरंच कौतुक आहे डिरेक्टरचं. आणि ऑफकोर्स आम्ही मजा केलेली, आम्हाला मजा आलेलीच आहे ऍक्टर म्हणून. आपल्या साधारण शालेय जीवनामध्ये किंवा कॉलेज जीवनामध्ये आपण बरेच विषय शिकलेलो आहोत. हा तुमचा एक वेगळा विषय त्याच्यामध्ये भर टाकणार आहे. आता सध्या यंग जी सगळी पिढी आहे, जी सिनेमा चाहता वर्ग आहे यंग, त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीची भर ही पावटॉलॉजी हा विषय टाकणार आहे, काय वाटतं? नाही, अत्यंत महत्वाची भर टाकणार आहे असं मला वाटतं, कारण याची खूप गरज आहे आता आपल्या समाजाला आणि सगळ्यांना. जो आम्ही विषय शिकवत आहोत की तुम्हाला जे रिकामे धंदे करायचे तर ते तुम्ही पद्धतशीर कसे करा, त्याची एक पद्धत असते. नुसतं जाऊन फोडून आलात बरोबर केलं, पण त्याच्या मागचं कसं करायचं, ते कसं करावं, तुम्ही ऑर्गनाईज कसं असावं, तो सगळं प्लॅनिंग कसं करायचं, ते फोडाफोडी करायचं वगैरे. तर हे आम्ही सगळं सांगायचा प्रयत्न केलाय. कारण काय की समाजामध्ये असे शिक्षण घेणारे खूप लोक असतात, पण एक मोठा 43% लोक बेरोजगार आपल्या देशामध्ये आहेत. तर 43% लोकांनी करायचं काय, त्यांच्यासाठी एक इन्स्टिट्यूट असलं पाहिजे की बेरोजगार कसं नीट राहावं हे शिकवणार, पद्धतशीर बेरोजगार की करिअरलेस करिअर कसं असतं हे सांगणारं आमचं इन्स्टिट्यूशन आहे. तर त्यामुळे मला वाटतं की ह्या जनरेशनला याची गरज आहे आणि आताच्या काळात तर ह्या इन्स्टिट्यूटची गरज खूप आहे. डेफिनेटली. पण ज्या पद्धतीच्या कॅरेक्टरचं तुम्ही प्रतिनिधित्व करताय समाजात, ते आहेतच आणि ते वावरताच आपल्या आजूबाजूलाच असतात. एक मला त्याची गमक अशी वाटते की जे पावटे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा एक खूप हळू मनुष्य असतो त्याच्यामध्ये शेवटी, आणि हीच लोक आधी राहून येतात. म्हणजे आपला खूप चांगला सोबर मित्र असेल तो थोडा उशिरा येईल, पण ही लोक आधी राहून येतात, ते विचार करून येणार. अशा पद्धतीने तुम्ही प्रतिनिधित्व करताय. साधारण आपापल्या कॅरेक्टरमध्ये असं काय वेगळं पण आहे जे समाजातल्या या कॅरेक्टरचं प्रतिनिधित्व करणार आहे? मला वाटतं बिनधास्त असणं. जे आपण एका नवीन शहरात येतो, जर का ह्या व्यक्तीचा म्हणजे जे जोगी म्हणून जे कॅरेक्टर आहे तिचा जर का मी अप्रोच ठेवून आले तर खूप वेगळे परिणाम झाले असते माझ्या आयुष्यात असं मला वाटतं. बेधडकपणे जे वाटतं ते करणं, परिणामांची काहीही चिंता न करता निर्णय घेऊन टाकणं, बाकी काही फरक नाही पडत. आता मी हे केलेलं आहे, जे होईल ते होईल, हे मला वाटतं की त्या कॅरेक्टर मध्ये आहे. माझं जे कॅरेक्टर आहे त्याबद्दल असं सांगेन की म्हणजे ते समाजामध्ये सगळीकडेच आहे आणि त्यांना काही काम सांगितलं की ते विचार करत नाहीत, माझा काय फायदा आहे का, माझा काय तोटा आहे का, अच्छा जायचंय ना ठीक आहे चल जातो, जे काय असेल ते नंतर. म्हणजे मनामध्ये असे काही त्यांच्या भाव नसतात, एकदम प्रामाणिकपणे ते मदत करायला जातात.
यांनी दोघांनी सांगितलं तसं की बिनधास्तपणा बेधडकपणा हा आहेच आहे या पावटांमध्ये, आणि अशी खूप उदाहरणं असतात आपल्या आजूबाजूला. आणि तू म्हणलास असं की फक्त यंग जनरेशन असं नाही, म्हणजे खरं तर आता सध्या आपल्याला जे दिसतंय त्याच्यात यंग कमी, वेगळ्या प्रकारचे यंग लोक जास्त दिसत आहेत जी पावटेगिरी करतात ते. तर ह्या लोकांचं बघून जी ऍक्च्युली यंग वयाने कमी तरुण अशी जी पिढी आहे त्यांनी नक्की काय घ्यायचं हा प्रश्न पडू शकतो. तर ह्या सगळ्या पिढीसाठी इकडे हा आम्ही सिलेबस ओपन करून दिलेला आहे. आणि बिनधास्तपणा बेधडकपणा हा आहेच आहे, की जग जिंकून घेण्याची एक जी उमेद असते ती आहेच आहे, पण ती प्रामाणिकपणा पण आहे आणि ते जेन्युइन असतात. म्हणजे आम्ही सगळेच पावटे, आम्ही राडे घातलेत पण ते प्रामाणिकपणे घातलेत. म्हणजे आम्ही नियम तोडलेत पण पद्धतशीर तोडलेत. म्हणजे मेथड वापरून, अगदी मनापासून मेथड वापरून आम्ही हाणामारी केलेली आहे. तर ती कशी करू शकता? गिल्ट कसला? तर हा सगळा असा मॅटर आहे, वेगळाच विषय आहे. त्यामुळे मला वाटतं चित्रपट बघून हे बरोबर कळेल की त्यातनं नक्की काय घ्यायचं. पण पार्थ विषयी एक मला ऑनेस्टली असं खूप वाटतं की पार्थने आतापर्यंत ज्या भूमिका केलेल्या आहेत त्याला एक वेगळा टेक्स्चर देण्याचा त्याने नेहमीच प्रयत्न केलेला आहे. आता सुद्धा तू ट्रेलर लॉन्च दरम्यान सांगत होतास की ही भूमिका कशा पद्धतीने वेगळी ठरू शकेल तुझ्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये, त्यासाठी तू प्रयत्न केलेला आहेस. काय होता तो प्रयत्न? साधारण काय वेगळं टेक्स्चर त्याला द्यायचा प्रयत्न केलास? आता नेहमी जे आपण म्हणू की ह्या एका जॉनरचे कॅरेक्टर्स मला करायला मिळतात, की जो टपोरी आहे, मवाली आहे आणि काय तसा म्हणजे मवालीपणा करणार आहे. तर ह्याला ह्याच्यामध्ये एक त्यात ते सरफेस असतात, म्हणजे त्याच्यावर सगळं तो सरफेस आहे की जे एक्सटर्नली आपले जसे दिसणार आहेत, जसे एक्सपेक्टेड आहेत तसे ते वागणारे आहेत. हे कॅरेक्टर जे होतं ह्याला सरफेस स्क्रॅच करून त्याला डेप्थ त्याची शोधली गेली होती. आणि त्याचा एक वेगळा ट्रॅक पण आहे की जिकडे तो सेन्सिबल पण आहे. तर आता अशी कॉम्प्लिकेटेड मेंटॅलिटीची किंवा कॉम्प्लिकेटेड सायकीची लोक जेव्हा सेन्सिबल वागायला जातात तर तेव्हा त्यांचं जी रिॲक्शन येते त्यांच्या सायकोलॉजी ती विचित्र असते, ती प्रिडिक्टेबल नसते. तर अशा पद्धतीच्या गोष्टी ह्याच्यामध्ये आम्हाला एक्सप्लोर करायला मिळाल्या माझ्या या कॅरेक्टरसाठी. आणि सेन्सिबल, नुसतंच सेन्सिबल असणं आणि ते टुवर्ड्स समथिंग सेन्सिबल असणं, एक सेन्स ऑफ बिलॉंगिंग येणं त्या कॅरेक्टरला, जो आजपर्यंत कधी नव्हता. तो ज्या पद्धतीने जगत आलाय त्याला सेन्स ऑफ बिलॉंगिंगच नव्हता, त्याची कधी गरज जाणवली नाही. पण ऍट अ पॉइंट त्याला ते कळतं की हा एक एक्झिस्ट करतो असा एक मुद्दा आणि तो असला पाहिजे आपल्याकडे. तर त्याच्यानंतर त्याच्यात झालेला बदल, सो हे खूप ह्युमन नेचरच्या गोष्टी आहेत ह्या. आणि ह्या मला वाटतं की ज्या पद्धतीचे सिनेमे मी करतो, आपण म्हणून कमर्शियल पूर्ण सिनेमे जे करतो त्याच्यामध्ये एवढा विचार करायला किंवा इतकं त्याच्यावर आत जायला वेळ नसतो, कारण तिथं डायलॉग आणि डायलॉगवर टाळ्या शिट्ट्या एवढीच डिमांड असते जे आपण फुलफिल करतो, त्याच्यात आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा असं करायला मिळतं की त्यात ऍक्टर म्हणून पण आपल्याला अभ्यास करायला मिळणार आहे आणि काहीतरी करून बघता येणार आहे, तर तेव्हा मजा येते. सो हे वेगळ्यात बघायला मिळेल. डेफिनेटली. आता इतकी मोठी फळी आहे या सिनेमामध्ये, धमाल मस्ती किस्से काहीतरी घडले असतीलच. एखादा जर सांगा असा वाटला तर काय सांगाल? आठवतंय का? बरेच खूप खरं तर दयाचं दया आज नाहीये, त्याच्यामुळे सगळं त्याच्यावर आहे. कोण सांगताय? त्यांचं ना एकदा हे होतं, सकाळी आमचं काहीतरी असं 9चा कॉल टाइम होता काहीतरी, आणि आमच्या सगळ्यांची एकत्र आम्ही असं गाडीतनं पिकअप आम्ही असे खूप ऑन द वे राहत होतो, आम्ही असं पिकअप करत करत यायचो. तर एक दिवस आलं की दया आमच्या बरोबर आला, दुसऱ्या दिवशीपासून तो येत नव्हता आमच्या बरोबर, तो त्याच्या गाडीने यायचा. मग आम्हाला कळलं की त्याने डांबरटपणा असं सुरू केलेला की आम्ही इथनं निघालो की तो आम्हाला विचार निघाले का रे, आम्हाला वाटायचं की ओके तो आमच्या बरोबर निघाला. मग तो गिरीश सरांना फोन करायचा की सर तुम्ही निघाले का, म्हणायचं नाही मला अजून आहे अर्धा आहे. हा ठीक आहे ठीक आहे. मग तो त्यांच्या बरोबर निघायचा, कारण त्याशिवाय शूट सुरू होणार नाही. मग तो त्यांच्या टायमिंगला पोहोचायचा बरोबर, तोपर्यंत आम्ही बसलोय नाश्ता करतोय, झोपा काढतोय. सो हे दयाने खूप केलेलं. क्या बात आहे. पण असं होतं ना की जेव्हा अशी यंग ब्रिगेडियर असते एखाद्या फिल्म मध्ये की त्याला एक फ्रेशनेस येतो मस्त. आणि आता तुम्ही हे जे सगळं सांगताय, मगापासून मी इंटरव्ह्यू तुमचे पाहतोय ऐकतोय, तुम्ही फार धमाल केलेली आहे, मजा केलेली आहे सेटवरती. म्हणजे BTS शूट करणारे सगळे असतील त्यांचा जर डेटा घेऊन एखादी वेगळी फिल्म बनेल असं मला वाटतं, वेगळी फिल्म होईल असं मला वाटतं. पण या पावटॉलॉजी ही फिल्म आपल्या जवळच्या चित्रपटगृहात 11 एप्रिल पासून येते. आणि अशी धमाल मस्ती या सिनेमामध्ये तर आहेच आहे, परंतु एक वेगळ्या पद्धतीचा विषय आपल्यावरती बिंबवून ते जातील असं मला खात्री वाटते. जाता जाता तुम्ही काय आवाहन कराल? एवढंच. 11 तारखेला लेक्चर वरते पावटॉलॉजीचं, तर आम्ही तर शिक्षण घेतलंच आहे, म्हणजे डिग्री कम्प्लीट केली आहे. तुम्ही पण या आणि तुमची डिग्री कम्प्लीट करा. 11 एप्रिलला पावटॉलॉजी जवळच्या चित्रपटगृहामध्येच बघा, फक्त थिएटर मध्ये जाऊन बघायचं. 11 एप्रिल लिहून घ्या कॅलेंडर मध्ये.
खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडिया सोबत गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.